गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस म्हणजेच तुलसी रामायण आणि त्याचा पंचम सोपान म्हणजे सुंदरकांड. अवधी भाषेतील सुंदरकांड आपण नेहमीच ऐकतो, पण आज जे सुंदरकांड आपण ऐकणार आहोत ते आपल्या मातृभाषेत मराठीत अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेत त्याचा अनुवाद केलाय श्री नारायण नरहर भिसे यांनी. हे सुंदरकांड ऐकत असतानाच सुंदरकांड म्हणजे नक्की काय आहे, त्याचा भावार्थ काय, रामायणातील कोणत्या प्रसंगांचं वर्णन त्यात आहे याचा उलगडा अतिशय सहजपणे होत जातो आणि तो घटनाक्रम आपल्या डोळ्यांसमोरून सरकू लागतो. रामचरितमानसाच्या या पंचम सोपानाला सुंदरकांड का बरं म्हणतात? रामचरितमानसात बाललीलांचं वर्णन ते बालकांड, अयोध्येतील घटनांचं ते अयोध्याकांड. मग याच कांडाला सुंदरकांड का बरं म्हणायचं? तर त्याची हकीकत मोठी रंजक आहे. लंका नगरी त्रिकुटाचल पर्वतावर वसलेली होती. 3 पर्वत होते. पहिला सुबैल, ज्याच्या मैदानावर युद्ध झाले होते. दुसरा नील पर्वत, जिथे राक्षसांचे महाल होते. आणि तिसरा सुंदर पर्वत, जिथे अशोक वाटिका होती आणि याच ठिकाणी मारुतीराया व सीतेच्या भेटीची महत्त्वाची घटना घडली आणि म्हणून हे सुंदरकांड. रावणानं सीतेचं हरण केल्यावर सीतेचा कुशल समाचार आणायला रावणाच्या राज्यात कोण बरं घुसणार? जांबुवंत म्हणतो, प्रभूच्या वामन अवताराच्या वेळेस मी त्यांच्या सोबत होतो. बळीराजाला वचनात बांधून त्रिलोक व्यापण्यासाठी प्रभूने जेव्हा अति विशाल रूप धारण केलं तेव्हा 2च घटकात मी त्यांच्या 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या होत्या. पण आता माझ्यात ती शक्ती, ते सामर्थ्य राहिलं नाही. त्यानंतर सरनायक अंगद आणि मग एकदम अबोल असलेले हनुमान. अबोल हनुमानाच्या अनेकविध शक्तींची जाणीव अस्वलराज जांबुवंत अतिशय सुंदर शब्दात करून देतात आणि घडते सुंदरकांडाची सुंदर कथा, हनुमंताच्या ज्ञानाची, बुद्धीची आणि पराक्रमाची गाथा. प्रभु आढे बली बांधता तनु वर्णनातीत, केल्या 7 प्रदक्षिणा तरी मी 2 घडीत, तरी मी 2 घडीत. कैवारी हनुमान आमचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान आमचा, कैवारी हनुमान आमचा, कैवारी हनुमान. अंगद वदे पार जाईन मी, शंका मनी परतीच्या कामी. जांबवंत वदले तू लायक, परिधाडावा कासर नायक. म्हणे वृक्षपती हे हनुमाना, अबोल का तू वद बलवाना. पवन तनय बल पवन समाना, अबोल का तू वद बलवाना. मती विवेक विज्ञान निधाना, अबोल का तू वद बलवाना. कपिदल सहित मारून राक्षस राम आणिल जानकी. त्रैलोक्य पावन सुयश सुर मुनी नारदास वर्णिती. जोगात ऐकत वदत समजत परम पद नर पावतो. रघुवीर पद पातो मधुकर दास तुलसी कुंजतो. दास तुलसी कुंजतो, दास तुलसी कुंजतो. भवभेषज रघुनाथ यश ऐकत जे नर नारी. सकल तयांची वांछिते सिद्ध करी त्रिशिरारी. कोटी काम शोभाधिक नीलोत्पल तन श्याम. ज्याचे अग खग व्याधना मैकावे गुणग्राम. कैवारी हनुमान मुझा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, वरकड काय गुमान. कैवारी हनुमान मुझा, कैवारी हनुमान. श्री परमात्मने नमः. सुंदर बोल जांबवंताचे, सुखावती मन हनुमंताचे.
दर्शन घेऊन येईन मी, मनात फुटती आनंदोर्मी. असे म्हणून लवगुण निज माथा, निघे धरून हृदयी रघुनाथा. सागरी एक राक्षसी राहे, मायेने धरी खग उडत आहे. जीव जंतू जे गगनी उडती, जळात पडछाया पाहे ती. उडून शकती धरता छाया, खाई नभचर ऐसी माया. कपटतेच करी हनुमानासी, जाणे तो तिच्या कपटासी. वीर मारुती मारून तिजला, धीरमती जलधी पार गेला. अवलोकत तेथे वनशोभा, भ्रमर गुंजती मधुच्या लोभा. नाना तरु फल फूल शोभती, खग मृग वृंद दृश्य मन मोहती. पुढे पाहता विशाल भूधर, धावत निर्भय चढला त्यावर. उमायात श्रेष्ठ तान कपीची, काल भक्षी प्रभूच्या शौर्याची. शिखरी चढून पाहिली लंका, शब्दातीत दुर्ग अतिबाका. अति उत्तुंग जलधि भवताली, कनक कोट करी प्रभा निराळी, कनक कोट करी प्रभा निराळी. शब्दातीत बाकादुर्ग म्हणजेच अत्यंत अवघड असा किल्ला, भोवताली पाणीच पाणी, सोन्याचा तट आणि हनुमंतानं पाहिलेली ही लंका नगरी. कनक कोट विचित्र मणिकृत भवन सुंदर शोभती. किती हाट चौक सुरेख पथपुर, विविध बहु सजले किती. गज अश्व खेचर दलहि पदचर, रथ समूह हि गणतिना. बहुरूप निशिचर यूथ अतिबल, सैन्य वर्णन होईना. मधुर फळे खाण्यासाठी सीतामाईंची ही आज्ञा मिळाली, मात्र मारुतीरायांनी जो उच्छाद मांडलाय. नमवून शिर शिर लावणी वेगे, फळे खात तर तोडू लागे. योद्धे तिथे खूप रखवाले, मारी किती किती रडत पळाले. नाथा एक महाकपी आला, अशोकवनी उच्छाद मांडला. खाऊनी फळे विट पाहून मळले, मर्दून रक्षक महिवर त्याचिले. चिडे मेघनादा त्या मारुनी, दोन महागज लढती भिडुनी. मुष्टी प्रहार करून तरु चढला, मेघनाद क्षण मूर्छित पडला. माया रचे उठून नाना परी, अजेय राहे प्रभंजन करी. महारुद्र हनुमान की जय 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 जय, पवन सुत हनुमान की जय. श्रवत कृपा निधी मना भावले, फिरुनी कपिला हृदयी धरले. सांग सांग कशी जानकी राहते, कशी प्राणरक्षा ती करते. आणि श्रीरामांच्या या प्रश्नावर मारुतीराया सीतेच्या विकल मनस्थितीचं वर्णन करताहेत. नाम हर्निश प्रहरितव, द्वार ध्यान श्रीराम. कुलुपलावता लोचनी, जाईल कोठून प्राण. विपदा सीतेवरी विशाल, भले न कथणे दीन दयाळ. निघता दिला मला चूडामणी, रघुपती हृदयाला घेऊनी. नाथ लोचनी भरुनी वारी, बदली मज हे जनक कुमारी. विपदा सीतेवरी विशाल, भले न कथणे दीन दयाळ. सानुजवंदा प्रभुपद कमला, दीन बंधुत्या प्रणतार्ताला. मनवच कर्मे चरणासक्ता, कवण प्रमाद नाथ मी त्यक्ता. विपदा सीतेवरी विशाल, भले न कथणे दीन दयाळ.
पुन्हा पुन्हा प्रभू उठवू पाहे, प्रेम मग्न त्या उठून भावे. प्रभु कर पंकज कपी शिरावर, स्मरुनी स्थिती मरुन गौरीश्वर. सावध करून पुन्हा मन शंकर, कथा सांगती अतिशय सुंदर. उठवून कपिला प्रभु हृदयी धरी, हात धरुनी बसवी शेजारी. प्रभू रामचंद्रांनी लंकेकडे कूच करण्याचा निर्णय घेतला अन कोट्यवधी वानर आणि रीस प्रभूच्या मदतीसाठी धावून आले. प्रभूच्या कृपा कटाक्षाने अतिबलशाली झालेल्या या महासैन्याच्या हालचालींनी धरणीधर शेष थरथरला. सागराच्या लाटा गगनाला भिडल्या, दिग्गज डळमळून चित्कारू लागले आणि लंकावासियांचे तर भीतीने धाबेच दणाणले. चित्कारिती दिग्गज धरा गिरडुलती सागर खळबळे. गंधर्व सुर मुनी नाग किन्नर, मुदित मन शोकहि पळे. कट कटति मर्कट विकट योद्धे, कोटि कोटि धावली. जय राम प्रबल प्रताप, कौशलनाथ गुण गाती किती. रावणाची पत्नी मंदोदरी आणि सचिव माल्यवंत यांनी रावणाला परोपरीने समजावले. बिभीषणानेही सारे अपमान सहन करून त्याला कल्याणाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने त्यालाही झिडकारले. निराश झालेला बिभीषण दरबार सोडून गेला. त्याच्याबरोबर जणू लंकेचं वैभवच लंकापुरी सोडून चाललं. बुधपुराण श्रुती संमत वाणी, वदे बिभीषण नीती वर्णुनी. ऐकून रावण भडकून उठला, खला काळ तव जवळी आला. शठा जीवावर माझ्या जगशी, मूढा परी तुझ प्रीती रिपुशी. सांग खला कोणी जगी उरले, जास बळे मी नाही जिंकले. श्रीरामाचे तेज बुद्धी बल लाख शेष, ही गाता थकतील एक शरेशत. सिंधू शोषतो न्याय निपुण तव भावा पुसतो. ऐकून त्याचे वचन मागतो, माठ सागरा कृपावंत तो. फिरसे रावण ऐकून वचना, तरीच षटकरी सायक पिता. विनती जलधी जड ऐकिना, दिवस जाहले तीन. बदले राम सकोप मग, भीतीन भीती वीण. कैवारी हनुमान मुजा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, वरकड काय कुमान. कैवारी हनुमान मुजा, कैवारी हनुमान. प्रभू रामचंद्र 3 दिवस आणि 3 रात्री सागराला सामोपचारानं विनंती करत राहिले, पण जडमती सागर दाद देईना. एक दिवसाचा जीवघेणा विलंब प्रभू रामचंद्रांना आणि सेनेला अधिकाधिक अस्वस्थ करत होता. शेवटी क्रुद्ध झालेले रामचंद्र लक्ष्मणास म्हणाले, आणच्या पशर माझे लक्ष्मण, पावक बाणे जलधी सुकविन. विनय शठा कुटिलाशी प्रीती, कृपणा संगे सुंदर नीती. ज्ञानकथा ममता लिप्ताशी, विरक्तीचे वर्णन लोभ्याशी. क्रोध्या शांती नाम लंपटा, विफल कृषी माळावर करता. निज भवन सागर जाई, रामा बोल त्याचे भावले. हे चरित कलिमल हर यथामती, तुलसीदासे गायले. सुखधाम संशय हरत, फळवत शोक रघुपती गुणगणा. आशा भरोसा सकल त्यजिगा, ऐक संतत शठमना गा. ऐक संतत शठमना गा. ऐक संतत शठमना. सकल सुमंगल करीतसे, रघुनायक गुणगान. सादर श्रवता तारी भव सागर, बिन जलयान. इति
श्री गोस्वामी तुलसीदास विरचित रामचरित मानस पंचम सोपान सुंदर कांड समाप्त.